नमो बुद्धाय, जय भीम. मी कैलाश बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आज प्रवास करण्याला सुरुवात करत आहोत. मुंबई ते नागपूर विमान धम्म पर्यटन. आणि या पर्यटनाला आपण सुरुवात करीत असताना घरामध्ये मी आत्ताच त्रिशरण आणि पंचशील घेतलेला आहे आणि आपल्या प्रवासाला मी निघालेलो आहे आपल्या 24 पर्यटकांच्या सोबत. तर चला तर व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बनून राहा आणि हा संपूर्ण अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. सध्याचा भाग क्रमांक 1 मध्ये. मित्रांनो, फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे मुंबई ते नागपूर. आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता मला घ्यायला बस आलेली आहे. आता मी बसमध्ये बसत आहे आणि आपले जे लोक प्रवास करणार आहेत माझ्यासोबत त्यांना घ्यायला आता ही बस निघालेली आहे. तर चला आपण बसमध्ये बसूया. ही अशा पद्धतीने आपली बस आलेली आहे आपल्याला घ्यायला. या एअरपोर्टला आपल्याला ही बस सोडणार आहे मुंबई एअरपोर्टला. सकाळी आपली 6:25 फ्लाईट आहे. भेटूया आपण आता टिटवाळ्याला. असू द्या या. तर मित्रांनो, फायनली आपण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हवाई अड्डा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आता आपला पुढचा प्रवास म्हणजेच नागपूरचा प्रवास आपला आता सुरू होत आहे. आता रात्रीचे साधारणतः 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजताच आपण इकडे आलेलो आहोत. तर बघूया आपले सोबत जे आहेत त्यांना आता भेटूया आपण. आत्ताच आमचे सिक्युरिटीला ओरिजिनल आधार कार्ड आता चेक केलेले आणि त्याच्यासोबत आमचा जो तिकीट आहे विमानाचं तिकीट, त्या तिकिटावर आमच्या स्कॅनर आहे. तो स्कॅनर त्या ठिकाणी स्कॅन केल्याच्या नंतर आम्हाला ह्याच गेटमधनं आता एंट्री दिलेली आहे. एअरपोर्टवरचा हा पहिला गेट आहे ज्याच्यातून आम्ही सर्व आतमध्ये आलेलो आहोत. ही आतमध्ये येत असताना मी आपल्या सर्व पर्यटकांना सूचना केली की आता पुन्हा
विमानात बसण्याच्या आधी आपल्या संपूर्ण सामानाची चेकिंग होईल आणि आपलीसुद्धा चेकिंग होणार आहे. आता ही एक उत्सुकताही सर्वांना लागलेली आहे आणि थोडंसं दडपण पण आहे की माझ्या सामानामुळे कदाचित मी आणलेल्या सोबत सामानामुळे कदाचित लेट तर होणार नाही आम्हाला विमानात बसण्यासाठी, अशी एक त्यांना थोडीशी शंका पण आहे. आणि त्याच्यासोबत विमानात बसणार हा आनंद सुद्धा त्यांच्या मनामध्ये आता आलेलो. आपण याच्या पुढे आपला पुन्हा आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली पुन्हा चेकिंग होणार आहे आणि मग आपण विमानाच्या अगदी जवळ जाणार आहोत. तरी आपण बघू शकतो की आपली सगळी लोक इथे वेटिंगला बसलेली आहेत. अगदी मस्त, अगदी हात पण दाखवू शकता तुम्ही आल्यासारखा. इकडे महेंद्रजी चव्हाण बसलेले आहेत. आपले भगवानजी भोईर मामा आपले आलेले आहेत. सगळेजण इथे बसलेले आहेत. तरी पण आपण मामाला विचारूया. फार आनंद वाटतो. रिटायर झाल्यानंतर असा योग आला नसता. कैलास बंधू जाधव यांनी आणला आणि प्रथम आणि शेवट म्हणाल तरी चालेलच, कारण योग येईल असं वाटत नाही. आणि पूर्ण दीक्षाभूमीवर गेल्यावर पूर्ण बुद्ध झाल्यासारखं वाटेल. बौद्ध इथे बघायचं. छान. जय भीम. मामांनी आपला अभिप्राय दिलेला आहे. अशा अभिप्राय आपण तो उद्या तर बरेच घेणार आहोत, परंतु आता ही सुरुवातच आहे. अजून तर विमानात कोणी बसलेलं नाहीये. तरी सुद्धा आमच्या सासूबाईंचा आपण अभिप्राय बघूया. छान वाटतंय आणि एक वेगळाच अनुभव मिळतोय. कारण एवढ्या वर्षाच्या 56 जवळजवळ माझं रनिंग चालू आहे आणि या 56 वयामध्ये हा पहिल्यांदाच विमानामध्ये बसण्याचा एक अनुभव मिळतोय आणि प्रथमच दीक्षाभूमीला जाण्याचं भाग्य लाभतंय. हे माझं खरंच आमच्या जावयांमुळे लाभतंय, त्यामुळे त्यांना धन्यवाद देते. सर्वजण इथे एन्जॉय करतात कारण आमची जी फ्लाईट आहे ती 6:25 ची आहे. पण ट्रॅफिक नको लागायला म्हणून आम्ही रिस्क नको म्हणून आम्ही लवकरच निघालो. पण आम्हाला ट्रॅफिक कुठे लागली नाही. 3 वाजता आम्ही डॉट इथे पोहोचलो आणि आपण बघतोय की सगळेजण आपले एन्जॉय करतात या ठिकाणी. सगळे म्हणजे खुशीत आहेत. उषा भालेराव जे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांना कसं वाटतं. खूप छान वाटतं मला. आयुष्यात कधीतरी आपण इकडे आल्यासारखं वाटतं. खूप आनंद झालाय आम्हाला खरंच. विमानात जायला आता आम्ही त्याचा आनंद घेऊ आणि पुढचा प्रवास कसा होता हे देखील आम्ही सांगू. सर आमचे कैलासजी जाधव आमचे फार नातलग आणि मित्र पण झालेले आहेत. त्यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये आम्हाला आणलं, एक आम्हाला सहल दाखवली, म्हणजे या बंधवांनी असं केलं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे फार धन्यवाद. आम्ही त्यांचे फार आम्ही ऋणी आहोत. कारण ही कधी सहल नाही भेटणार, कधी प्लेनमध्ये आम्ही जाणार आहोत असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आणि ते आणि फार चांगले आहेत. सर तुम्ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली आम्हाला. फर्स्ट टाइम इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही भेट दिली आहे आणि खूप मस्त वाटतंय. किती एक्साइटमेंट आहे. खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे 100 टाइम्स. थँक्यू तुम्हाला. आणि या एअरपोर्टवरती आल्याच्या नंतर आपण आधी आपल्या बसने आपल्याला इथपर्यंत सोडलं. त्याच्यानंतर आपण फर्स्ट गेटने आतमध्ये आलो. आपले बॅग्स होत्या त्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या बॅग्स आपण आता देऊन आल्याच्या नंतर आता गेट नंबर 15च्या आतमध्ये आपण आहोत. गेट नंबर 15. आणि गेट नंबर 15च्या नंतर तुम्हाला दिसत असेल की ह्या बाजूला इथे आता बस लागलेल्या आहेत इंडिगोच्या. त्या थोड्याच वेळामध्ये आपण आता विमानामध्ये जाणार आहोत. तरी पण आपल्यासोबत आपले आलेले धम्मसहलीला आलेले आपले मित्रपरिवार जो आहे, आपल्या भगिनी आहेत, त्यांना आपण जाणून घेऊया आतापर्यंत त्यांचा काय कसा अनुभव आहे ना. आता सर्वात प्रथम माझ्यासमोर मला आपल्या उषा भालेराव ताई दिसतात आहे. आपण यांच्याकडनं जाणून घेऊया
की काय एक्साइटमेंट आहे त्यांना आता विमानात बसण्याची आणि आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? म्हणजे आता सुरुवातीपासून घरापासून आम्ही जेव्हा निघालो बसमध्ये बहुतेक आम्ही 25 माणसं आहोत टोटल. त्यांच्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला बसून खूप. आणि विमानतळावर आल्यानंतर तर जास्तच आमचे हे झाले. काय आनंद पोटात माझ्या माव्यानं एवढी खुशी आम्हाला झाली. आणि आम्ही आमच्या कैलास नानाचे खूप आभारी आहोत तर त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. आम्ही माहिती नाही याच्या पुढे आम्ही विमानात प्रवास केला असता किंवा नसता, पण त्यांनी जे घडून आणलंय त्याबद्दल आम्ही त्यांचे माझी आभारी आहोत. मावशी अर्थात कल्पना चव्हाण ज्या नानकर भिवंडी तालुक्यामधून आलेल्या आहेत, त्यांची काय एक्साइटमेंट आहे? आता विमानाच्या अगदी आपण जवळ आलेलो आहोत. खूप छान वाटतंय. एअरपोर्टला आल्यावर छान वाटतंय, इथे मस्त वाटतंय, एकदम एन्जॉय करतो आम्ही सर्वजण. आलो पहिल्यांदा आलेल्या विमानामध्ये छान वाटला आणि एकदम एक मजा वाटली आणि पहिल्यांदा बस म्हणजे जरा औषध. थँक्यू. नक्कीच आता आपण जे निघालोय, अर्थात बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी धम्मक्रांती केली, बाबासाहेबांनी 1956ला 14 ऑक्टोबरला आपल्याला ज्या बौद्ध धर्माच्या ओटीत टाकलं, त्या दीक्षाभूमीला तिथं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. आणि आज आपण, माझं नेहमी एक मत आहे की बाबासाहेबांच्या लोकांनी, बाबासाहेबांच्या माणसांनी विमानानं का जाऊ नये ना दीक्षाभूमीला. आणि म्हणून आज हे 25 लोक, म्हणजे मला पकडून 25 असे 24 लोक माझ्या सोबत आहेत. वाशिंदमधील काकडपाडा येथून आलेले आमचे भाऊ अर्थात महेंद्रजी भोईर इथे आपल्या सोबत आहेत. तसेच आमचे मामा भगवानजी भोईर इथे आहेत, जे टिटवाळ्यावरून, अर्थात काकडपाडा टिटवाळ्यावरून आता टिटवाळ्याला राहतात. यांची आपण एक्साइटमेंट कशी येते आपण जाणून घेऊया. आता 5 वाजता आम्ही सांताक्रूज विमानतळाला आलेलो आहे. खूप आनंद वाटत आहे. ते विमान येण्याची वाट पाहत आहोत. खूप आम्ही उत्साही आणि आनंदी आहे. मी खूप एक्साइट आहे. कैलास जाधवच्या मुले आम्हाला दीक्षाभूमी बघायला भेटणार आहे. ते पण विमानात जाणार आहे आम्ही. विमान बघण्याची उत्सुकता इतकी होती की विमानाचा आवाज आला की घरातून धावत पळत बाहेर निघायचं आणि विमान चाललंय ते वरून बघायचं, खालून बघायचं, वर चाललेलं. असं हे करताना खूप वेळा मी गुडघे फोडलेले आहेत माझे. आणि आता मी समोर बघते की मला प्लेन दिसतोय. तर ही एक्साइटमेंट खूप जबरदस्त आहे. थँक्यू. नक्कीच. आणि या ठिकाणी आपल्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी अर्थात आमच्या सासूबाई प्रतिभाताई गायकवाड पण आहेत आपल्या बरोबर. काय एक्साइटमेंट आहे मामी? विमान आता अगदी बाजूला आहे आपल्या आणि आपण आता विमानामधनं प्रवास करणार आहोत. सर्वप्रथम थँक्यू बोलण्याची संधी दिल्याबद्दल. समोर विमान दिसते आणि कधी त्याच्यात एकदा जाऊन बसते एवढी उत्सुकता लागलेली आहे. आणि लवकरच आम्ही त्या विमानात जाऊन बसणार आहोत आणि अतिशय मनमुराद असा आनंद विमानाचा घेणार आहोत. थँक्यू. कांजी गायकवाड आपल्याशी संवाद साधत आहेत. आजचा जो आपला दीक्षाभूमीला जाण्याचा जो योग आलेला आहे, मी दुसऱ्यांदा जाते. मी याच्या आधी 4 वर्षापूर्वी गेलेलो आहे एका कार्यक्रमासाठी. त्यावेळेला मी तिथे जाऊन आलेलो आहे. आणि ज्या वेळेला तिथे आपण जाऊ त्यावेळेलाच आपल्याला समजेल का तिथं बुद्ध भगवानची दीक्षा घेतलेली आहे आणि ते स्तूप कसं आहे ते आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मी बघितलेलं आहे. आणि तिथे गेल्यावर जो आनंद होईल आणि तिथं जो सुगंध असा निर्माण होतो ना, त्याच्यामुळे माणूस भरवला जातो आणि असं बाहेर निघण्याची सुद्धा इच्छा होत नाही. तर तरी पण मी विमानाने जाण्यासाठी मी माझ्या मिसेसला सांगितलं होतं का पुढल्या वर्षी मी दुबईला किंवा थायलंडला जाईल, मी एकटाच जाईल. तर त्यासाठी आजच प्रश्न असा पडला की चला आमचे जावई जर शर्त काढलेली आहे तर त्यांना आपण सहकार्य करून आपण पहिल्यांदा जाऊन येऊ आणि नंतर मग पुढचा प्रवास करू. आणि आता आम्ही गोव्याला सुद्धा जाऊन आलेलो आहे आणि आता पुढचा प्रवास आम्ही केरळला सुद्धा जाणार आहे. आणि या पद्धतीने आम्ही प्रवास करायचा आता ठरवलेले आहे. याच्या आधी त्यांनी प्रवास केलेला आहे का? नाही, आजही नाही कधी केलंय, पण छान वाटतं. एकदम नवीन जरासं काहीतरी छान बघायला भेटतंय आणि हा प्रवास पण खूपच छान वाटतंय. म्हणजे आनंदच खूपच होते आणि प्रथमच विमानाने जायचं म्हणजे खूप आनंद जरा वेगळाच आहे, म्हणजे एक्साइटमेंट खूप वेगळ्या पद्धतीची. वेगळ्या पद्धतीची. या ठिकाणी आमचे भाऊ अर्थात महेंद्रजी भोईर यांच्या पत्नी अर्थात आमच्या वहिनी रेश्माताई भोईर ज्या काकडपाडा वाशिंद इथून आलेल्या आहेत. हा आतापर्यंतचा त्यांनी प्रवासाचा अनुभव घेतलेला आहे. पहिले आपण बसनी आलो, एअरपोर्टला आलो,
कसं वाटलं हा एअरपोर्टचा वातावरण तुम्हाला? खूप सुंदर वाटला आणि खूप आनंदमय वाटला आणि विमानात जायचंय म्हणजे खूप आनंद आहे आणि दीक्षाभूमी नागपूर बघायचंय ना त्याच्यात खूप आनंद आहे आम्हाला. आणि याच्या आम्हाला आधी कधी जसं- गेलेले आहेत का तुम्ही नाही कधी दीक्षाभूमीला? गेलेलो. ना आम्हाला सहकार्य करणारे कैलास बंधू जाधव त्यांचे खूप धन्यवाद. नाही, धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद मी पण आपल्याला बोलतो की आपण इच्छा व्यक्त केली, कारण यांचा एक किस्सा आहे. त्या येण्यासाठी बिलकुल तयार नव्हत्या, हो. परंतु महेंद्रजी भोईर यांनी फार आणि त्यांना त्यांनी पण समजून सांगितलं आम्हाला हा. त्याच्यामुळे जास्तच आता बघूया जेव्हा आपण तुमच्या मनात विमानामध्ये बसू आणि मग नंतर आपण तिकडे नागपूरला गेल्याच्या नंतर तेव्हा त्यांचा आणि सर्वांचाच आपण हा अनुभव या ठिकाणी घेणार आहोत. चला नागपूर. नागपूरला यायला तयार नव्हती पहिला, नागपूर चला. हे नको म्हणतात ते, नंतर नको म्हणायचे. मला दाखवलेली नाही. एअरपोर्टला आमच्या सोबत बिग बॉस मराठी विनर, तसेच वेड लागलं प्रेमाचं अर्थात राया आणि थोडं तुझं थोडं माझं या सिरियलमधल्या मुख्य विलनचा कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्री, हे दोघं आमच्या सोबत या प्रवासात होते. अगदी आमच्या सोबतच त्यांनी प्रवास केला. फायनली ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो, अर्थात तो क्षण म्हणजेच सर्व लोक आपली विमानाच्या अगदी जवळ आता उभी आहेत. आत्ताच आपल्याला सर्वांना विमानतळावरती असलेल्या ज्या बसेस आहेत त्याच्याने आम्ही आता इथे पोहोचलो आहे आणि आपली सर्व लोक आता आतमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. सर्वांमध्ये एक्साइटमेंट आहे. अगदी विमान आपण एवढ्या जवळून कधी पाहिलेलं नव्हतं अशी सर्वांची भावना आहे, कारण आकाशामध्ये उडणारा विमान नेहमीच आपण आपल्या जिथे आपण आहोत घरामधून, अंगण्यामधून, रस्त्यावरून पाहिला होता आणि आज हा स्वप्न प्रत्यक्ष साकार होताना सर्वांना जाणवत आहे. अगदी आनंदामध्ये सर्वजण विमानाच्या पायऱ्यावर चढत वर सरकत आहेत. एक योग्य दिशेला निघालेले आहेत. दीक्षाभूमीकडे जाण्याचा हा योग आलेला आहे. आता आपण जे चित्र पाहतोय तो विमान आपला सुरू झालेला आहे. टेक ऑफ घेण्यासाठी तो सज्ज झालेला आहे आणि टेक ऑफ होत असताना आमच्या भगिनी अर्थात राजश्री श्रीकांत जाधव यांनीही त्यांच्या मोबाईलमधनंही शूटिंग केलेली आहे आणि ती शूटिंग या ठिकाणी आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने विमान उंच भरारी आता आकाशाच्या दिशेने घेणार आहे. अत्यंत सुंदर क्षण हा टिपलेला आहे. खूप छान वाटतंय आणि सर्वच आनंदित, अगदी मजेमध्ये हा प्रवास त्यांनी अनुभवला प्रत्येकानं आणि खूप छान वाटलं की असा अविस्मरणीय योग प्रत्येकाला आला. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी हा उपभोगला आणि आपण पाहत आहे की आता विमान टेक ऑफ घेण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आलेलं आहे आणि विमानानं हळूहळू आता टेक ऑफ घेतलेलं आहे. आता आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट नागपूर या ठिकाणी विमानातनं आता उतरत आहोत आणि सकाळचे आता साधारणतः 6:30ला आपला विमान 6:30ला सुरू झालं. 1 तास हार्डली 10 मिनटं ते 15 मिनटामध्ये आम्ही आता एअरपोर्टला आलेलो आहोत आणि आम्ही आता सर्वजण एअरपोर्टलाच आहोत. आता उतरत आहोत विमानानं आणि विमानातनं उतरल्याच्या नंतर आम्ही सर्वात प्रथम या एअरपोर्टचं जे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, या एअरपोर्टमध्येच बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. अगदी रुबाबदार पुतळा या ठिकाणी बाबासाहेबांचा आहे आणि तिथे आम्ही आता सर्वजण जात आहोत.
भीमस्मरण, भीमस्तुती आणि त्रिशरण पंचशील घेण्याकरता. चला तर मग भीमस्मरण आणि भीमस्तुती घेण्यासाठी आपण सज्ज होऊया. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थात नागपूर या शहरामध्ये आज एअरपोर्ट इथे आहोत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ. आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करणार आहोत भीमस्मरण आणि भीमस्तुती घेऊन. सर्वांनी हात जोडायचा आहे आणि सर्वांनी सोबत भीमस्मरण आणि भीमस्तुती बोलायची आहे. सकल विजन विदुरयानंद देवरूपम सुजीवो निमल चक्षु गभीर गोसन गौरवर्णन सुकाय अभय चिंतन निभय कामम सुरत धम्मम सुपेम विरत रजन सुजन नेतन भीमरावम सरामी भीमरावम सरामी भीमरावम सरामी दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्त स्वजन उद्धारा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. मी श्रीकांत जाधव, मुंबई बांद्रा टिटवाळा. आज आम्ही आता सकाळी नागपूर या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी धम्मदीक्षा दिली त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत. आमचा हा कालपासूनचा जो प्रवास आहे खूपच आनंददायक आणि उल्हासपूर्ण वातावरणात झालेला आहे. आणि या प्रवासाला सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉयसुद्धा केलेला आहे. तर त्याचं सर्व श्रेय जातं मिस्टर कैलासजी जाधव यांना. तर मी माझ्या पूर्ण ग्रुपच्या तर्फे कैलासजी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याशिवाय त्यांनी असेच काही प्रोग्राम पुढेही अरेंज करावे. आम्ही नेहमी उपस्थित राहू अशी त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. नमो बुद्धाय जय भीम. प्रथमतः मी बाबासाहेबांच्या पुतळ्यांना अभिवादन करतो की जे सगळे आपले मित्रमंडळी या नागपूर सिटीमध्ये आल्याबद्दल आणि आपण आता पुढे दीक्षाभूमीमध्ये अर्पण होणार आहोत. आणि आमचे मित्र कैलासजी जाधव सर यांचे फार आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला आणि या सहलीचा म्हणजे या धम्मसलीचा त्यांनी आम्हाला हे प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम. सर्वांना जय भीम. मी प्रतिभा चंद्रकांत गायकवाड. मी टिटवाळाहून या ठिकाणी विमानाने नागपूर येथे आलेले आहे. या ठिकाणी ही जी सहल आयोजित केलेली आहे ते आमचे माननीय श्री कैलास जाधव यांनी ही सहल आयोजित केलेली आहे. आणि आम्ही आता ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांजवळ इथे उपस्थित आहोत. आमचे सगळ्या ग्रुपमधील बांधव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाजवळ अभिवादन करून या ठिकाणी पुढील प्रवासासाठी आम्ही जाणार आहोत. आणि या विमानाच्या प्रवासामध्ये आमच्या सगळ्या धम्म बांधवांनी अतिशय चांगल्या प्रकारे मनमुराद असा आनंद लुटलेला आहे. आणि बहुतेक जण ह्या प्रवासामध्ये पहिल्यांदाच विमानाच्या प्रवासामध्ये बसल्यामुळे त्यांना विमानाचा प्रवास कसा असतो हे अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता आलेला आहे. आणि यापुढील जो आमचा धम्मसलीचा जो पुढील जो प्रोग्राम आहे तोही
अतिशय आनंदमय असेल आणि आणखी नवीन नवीन नाविन्यपूर्ण असे अनुभव आम्हाला मिळणार आहेत आणि पुढील प्रवास आम्ही आनंदमय आणि एन्जॉय करणार आहोत. चला आपला बस